नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 27 मार्च 2026 चालू घडामोडीचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा. आपण आता रामनवमीचं जे काही डिस्काउंट आहे तर ते 31 तारखेपर्यंत ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्हाला पॉसिबल होईल, बऱ्याचशा मुलांचं असं म्हणणं होतं की महिन्याच्या शेवटी पगार होतो, त्यामुळे 31 तारखेपर्यंत आपण हे डिस्काउंट ठेवलेलं आहे आणि कुपन कोड आहे राम. तर हे कुपन कोड यूज करा आणि 25% डिस्काउंट नोट्स, मासिक सगळ्या गोष्टींवर अप्लाय होणार आहे. सुरू करूया आजचं सेशन. समान नागरी संहिता लागू करणारं भारतातील दुसरं राज्य कोणतं आहे? तर समान नागरी संहिता भारतामध्ये लागू केलेली आहे गुजरातने. उत्तराखंड समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य होतं स्वातंत्र्यानंतरचं. दुसरं असणार आहे गुजरात. आणि स्वातंत्र्यापूर्वीपासून भारतामध्ये गोवा राज्यामध्ये समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे. समान नागरी संहिता म्हणजे काय असतं? तर सगळ्या धर्मांसाठी सेम कायदे असतात, सर्व धर्मांसाठी. त्याला समान नागरी संहिता असं म्हटलं जातं. तर आपण जर बघितलं, गुजरात सरकारने 24 मार्च 2026 रोजी राज्याच्या विधानसभेमध्ये समान नागरी संहिता विधेयक 2026 मंजूर करून इतिहास रचला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सादर केलेल्या या विधेयकामध्ये सर्व धर्मांसाठी विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, लिव्ह इन रिलेशनशिपसाठी एक समान कायदेशीर चौकट प्रस्तावित करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. समान नागरी संहिता जी आहे तर स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता कायदा लागू करणारं पहिलं राज्य होतं उत्तराखंड. त्याने 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी संहिता लागू केली होती. पण स्वातंत्र्याच्या अगोदरपासून जर बघितलं तर गोवा राज्य आहे. आता एकूणातील गुजरात जे आहे ते तिसरं राज्य आहे समान नागरी संहिता लागू करणारं. स्वातंत्र्यानंतरचं दुसरं राज्य आहे. हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. भारतीय संविधानाच्या राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्व जे आहे त्याचा कलम 44 जे आहे ते समान नागरी संहिता लागू करा असं आपल्याला सांगताना दिसतं. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 आहे. कोणत्या समूहाने रॉयल चॅलेंजर बँगलोर फ्रँचायझी सुमारे 1.78 बिलियन अब्ज डॉलर्स मध्ये विकत घेतली आहे? तर आरसीबी संघाला विकण्यात आलेला आहे. कुणी विकलेला आहे? तर युनायटेड स्पिरिट्स यांच्याकडे त्यांची मालकी होती. तर युनायटेड स्पिरिट्सने आपला संघ तब्बल 1.78 बिलियन डॉलर्समध्ये टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप, बोल्ट वेंचर्स अँड ब्लॅकस्टोन यांना विकलेला आहे. या सर्वांना आपण जर बघितलं, युनायटेड स्पिरिट्सने 1.78 बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 16,700 कोटीच्या आसपास याचा किंमत आहे आणि हा विकला गेलेला आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात महागडा विकला गेलेला हा संघ आहे. यापूर्वीचा जो रेकॉर्ड होता तो राजस्थान रॉयल्सच्या नावावर होता. राजस्थान रॉयल्सचा संघ जो आहे तो 1.63 बिलियन डॉलर्स मध्ये विकण्यात आला होता. आता आरसीबीने त्याचा रेकॉर्ड जो आहे तो तोडलेला आहे. तिसरा प्रश्न आहे. जागतिक क्षयरोग दिन 2026 च्या निमित्ताने 100 दिवसांची टीबी मुक्त, क्षयरोग मुक्त भारत मोहीम, टीबी मुक्त भारत ॲप आणि टीबी मुक्त शहरी वाढ उपक्रम कोणी सुरू केला? हा उपक्रम जे.पी. नड्डा यांनी सुरू केलेला आहे. तर आपण जर बघितलं, जागतिक क्षयरोग दिन कधी होता? टीबी दिन तर 24 मार्चला होता. मग या टीबी दिनानिमित्त आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, ज्यांना जे.पी. नड्डा म्हटलं जातं, त्यांनी ग्रेटर नोएडा या ठिकाणी 100 दिवसाचं क्षयरोग मुक्त भारत मोहीम, टीबी मुक्त भारत ॲप, टीबी मुक्त शहरी वाढ उपक्रम सुरू केला. 2026 पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही मोहीम जी आहे ती जनसहभागावर लक्ष केंद्रित करणारी मोहीम आहे. तर टीबी मुक्तीचं लक्ष्य कोणतं वर्ष आहे आपलं? 2026 एंडिंग. पुढे जाऊया. चौथा प्रश्न आहे आपला. मार्च 2026 मध्ये ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे झालेल्या काकडू 2026 बहुराष्ट्रीय सागरी सरावात कोणत्या भारतीय स्वदेशी युद्ध नौकेने भाग घेतला? तर काकडू नावाचा युद्ध सराव जो आहे तो ऑस्ट्रेलिया मार्फत आयोजित केला जातो, जिथं अनेक देशांच्या नौदलाला बोलवलं जातं आणि तिथे वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. मग त्या स्पर्धांमध्ये भारताची इंडियन नेव्हल शिप निलगिरी जी आहे तिने सहभाग घेतला होता आणि या शिपने तिथे एक पुरस्कार सुद्धा जिंकलेला आहे. या शिपमध्ये असणारे जे सैनिक आणि क्रू आहे त्यांनी काकडू शिल्ड ट्रॉफी जी आहे ती जिंकलेली आहे. ऑस्ट्रेलियन नौदलाच्या 125व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा सराव आयोजित करण्यात आला होता. हा एक बहुराष्ट्रीय सराव आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यामध्ये हा स्पेशली नौदलाचा सराव आहे. पाचवा प्रश्न आहे. सायबर गुन्हे, खंडणी आणि डिजिटल धोके रोखण्यासाठी कोणत्या राज्य पोलिसांनी अभेद्य मोबाईल ॲप सुरू केलं? तर अभेद्य मोबाईल ॲप
हरियाणा पोलिसांनी सुरू केलेला आहे. कशासाठी? तर डिजिटल गुन्हेगारी खंडणीखोरांविरोधात हे ॲप जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. हा देशातील पहिला मोबाईल आधारित सुरक्षा प्लॅटफॉर्म आहे जो नागरिकांना संशयास्पद कॉल्स, धमकीचे संदेश, पाठलाग आणि डिजिटल छळापासून काय देतो? संरक्षण देतो. मित्रांनो, 6वा प्रश्न आहे, JSW इंडियन ओपन स्क्वॅश 2026 मध्ये महिलांचं विजेतेपद सलग दुसऱ्यांदा कोणी पटकावलं? तर महिलांमध्ये JSW इंडियन ओपन स्क्वॅश स्पर्धा अनहद सिंगने जिंकलेली आहे. तिने या स्पर्धेमध्ये इजिप्शियन खेळाडू हना मोज्जा हिचा पराभव केलेला आहे. पुरुषांमध्ये ही स्पर्धा अभय सिंगने जिंकलेली आहे. आनंद सिंग, अभय सिंग, नाव आणि पुढे सिंग आहे, तर लक्षात ठेवा. आणि त्याने वीर चौरत्नी याला हरवलेलं आहे. ही स्पर्धा ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो, आता आपण क्रीडा स्पर्धांचे विजेते बघूया. 79वी संतोष ट्रॉफी जी आहे ती सर्व्हिसेसने जिंकली. उपविजेता केरळ राहिला. 2025-26 विजय हजारे 2025-26 ट्रॉफी विदर्भाने जिंकली. उपविजेता सौराष्ट्र राहिला. रणजी ट्रॉफी जी आहे तर ती जम्मू काश्मीरने जिंकलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. महिला प्रीमियर लीग WPL 2026 जे आहे ते RCBने जिंकलं. उपविजेता दिल्ली राहिला. 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप पुरुषाचं विजेतेपद कर्नाटकने जिंकलं. उपविजेता महाराष्ट्र राहिला. हॉकी इंडिया लीग 2026 जी आहे ती कलिंगा लान्सर्सने जिंकलेली आहे. रांची रॉयल्स उपविजेता राहिला. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिलांमध्ये एलेना रायबकिनाने जिंकली आणि पुरुषांमध्ये कार्लोस अल्कराजने जिंकली. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद जे आहे ते हरियाणाने जिंकलं. उपविजेता इंडियन रेल्वे राहिला. 2026च्या एकदिवसीय अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जो आहे तो भारताने जिंकला. उपविजेता इंग्लंड राहिला. आणि सॅप साऊथ आशियन फुटबॉल फेडरेशनची 19 वर्षाखालील महिलांची फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 भारताने जिंकली. उपविजेता बांगलादेश राहिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, वनसंवर्धनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने निंगोल वन उपक्रम सुरू केला? तर निंगोल वन उपक्रम जो आहे तो मणिपूरने सुरू केलेला आहे वनसंवर्धनाला चालना देण्यासाठी. मग आपण जर बघितलं 21 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्ताने निंगोल वन उपक्रम मणिपूर सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आला, ज्यामध्ये जंगलांचं संरक्षण करणं, जंगलतोड रोखणं, अफूच्या लागवडीला प्रतिबंध करणं, तर हे या उपक्रमाचा पार्ट आहे. जागतिक वन दिन जो होता 21 मार्चला त्याची थीम होती फॉरेस्ट अँड इकॉनॉमीज. मित्रांनो, तुम्हाला परत सांगू इच्छितो, आपण 25% डिस्काउंट या मंथ एंड पर्यंत ठेवलेला आहे सर्व मुलांसाठी. त्याचा तुम्ही फायदा घ्यायला विसरू नका. रामनवमीच्या निमित्ताने आपण हे डिस्काउंट ठेवलेलं आहे. तुम्हाला कोणताही कोर्स घेताना राम नावाचं कुपन जे आहे तर ते वापरायचं आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न तुमच्या समोर आहे. मार्च 2026 मध्ये भारताने आयोजित केलेली ग्लोबल ऑपरेशनल नेटवर्क ऑन अँटी करप्शनची 12वी बैठक कोणत्या शहरात झाली? तर आपण जर बघितलं भारताने आयोजित केलेली ग्लोबल ऑपरेशनल नेटवर्क ऑन अँटी करप्शनची परिषद नवी दिल्लीमध्ये झालेली आहे. हिचं आयोजन जे आहे ते ED आणि CBI यांनी मिळून या बैठकीचं आयोजन केलं. ही एकूणातील 12वी बैठक होती. तर 12वी बैठक होती, लक्षात ठेवा. CBI आणि ED ने याचं आयोजन केलेलं आहे. ग्लोबल नेटवर्क नावाच्या संस्थेमार्फत ही भ्रष्टाचाराविरोधी समिट जी आहे ती भरवली जाते. मग आपण जर बघितलं तर भ्रष्टाचारी विरोधी संस्थांमध्ये माहितीची जलद देवाणघेवाणीसाठी एक सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध करून देते. भ्रष्टाचार विरोधी ज्या काही गोष्टी आहेत तर त्यावर चर्चा या बैठकीमध्ये करण्यात येते. पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये प्रतिष्ठित महिला सक्षमीकरण ट्रेल ब्लेझर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर महिला सक्षमीकरणासाठी ट्रेल ब्लेझर पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे कल्पना सोरेन यांना. मित्रांनो, हा पुरस्कार जो आहे तो ब्रिक्स या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो. ब्रिक्स CCI, ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या मार्फत दिला जाणारा हा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार झारखंडच्या आमदार कल्पना सोरेन यांना देण्यात आलेला आहे. नवी दिल्लीमध्ये ब्रिक्स CCIWV वार्षिक महिला शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं महिला सक्षमीकरण ट्रेल ब्लेझर पुरस्कारने आपण जर बघितलं कल्पना सोरेन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. कोणत्या बँकेने महिला बचत गटांसाठी भारतातील पहिला UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू केली? ओव्हरड्राफ्ट काय असतं? आपल्या अकाउंटमध्ये पैसे नसताना पण आपण ते पैसे काढू शकतो. मग ग्रामीण भागात ज्या ज्या बँकांचे आपण जर बघितलं
तर जे काही आपण काय म्हणतो त्याला बचत गट आहे, आणि बचत गटामध्ये ज्या ज्या महिलांचं जे जनधन अकाउंट आहे, तर त्या जनधन अकाउंटला 5,000 रुपयापर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा जी आहे तर ती देणारे बँक ऑफ बडोदा. तर आपण जर बघितलं बँक ऑफ बडोदा हे याचं उत्तर असेल. बँक ऑफ बडोदा ज्या महिलांचा बचत गट आहे, बचत गट असलेल्या महिलांचं जे समजून घ्या खातं जनधन असणार आहे, तर त्या जनधन खात्यावर 5,000 रुपयाची ओव्हरड्राफ्ट सुविधा जी आहे ती बँक ऑफ बडोदा मार्फत दिली जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते हैदराबादमध्ये या UPI लिंक ओव्हरड्राफ्ट सुविधेचं औपचारिकपणे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. 5,000 रुपयापर्यंत इथं पैसे काढता येणार आहे. कोणत्याही कागदाची वगैरे काही गरज लागणार नाही. पुढील प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणत्या जागतिक तंत्रज्ञान कंपनीच्या सहकार्याने राष्ट्रीय AI कौशल्य विकास उपक्रम सुरू केला? तर आपण जर बघितलं तर केंद्र सरकार गुगल आणि यूट्यूब यांच्या सहकार्याने जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आहेत तर राष्ट्रीय AI कौशल्य उपक्रम सुरू केलेला आहे. गुगल आणि यूट्यूब 15,000 तरुणांना, जे काही यूट्यूब क्रिएटर्स आहेत त्यातले त्यात, जसं की अभ्यास मित्रमध्ये आम्ही सगळे यूट्यूब क्रिएटर्स आहोत, तर अशा 15,000 तरुणांना AI कसं यूज करायचं तर त्याचं प्रशिक्षण देणार आहे मित्रांनो. तर आपण जर बघितलं गुगल आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे 15,000 तरुणांना मोफत प्रशिक्षण जे आहे तर ते दिलं जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील नागरिकांना उद्योग क्षेत्राशी संबंधित डिजिटल कौशल्य प्रदान करून भारताला उद्योन्मुख तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणं हा आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न आहे, दिल्ली सरकारने रस्ते आणि इमारतीवरील धूर शोषून घेणाऱ्या फोटो कॅटॅलिटिक कोटिंगची चाचणी करण्यासाठी कोणत्या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे? तर रस्त्यावर एक कोटिंग केलं जाणार आहे, त्याला म्हटलं तर फोटो कॅटॅलिक कोटिंग. हे कोटिंग केल्यानंतर जे काही धूर वगैरे असणार आहे तर हे धूर शोषून घेते हे कोटिंग, आणि याच्यावर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तर तेव्हा ते काय करतं तर ते धुराचे जे कंपाऊंड असतात त्याला सिंपल कंपाऊंड मध्ये आपण जर बघितलं तर कन्वर्ट करून टाकतं. अशा प्रकारे प्रदूषण जे आहे ते कमी होऊन जातं. अशा प्रकारचा कोटिंग करण्यासाठी दिल्ली सरकारने IIT मद्रास सोबत करार केलेला आहे. तर या कोटिंग मध्ये टायटॅनियम डायऑक्साईडचा वापर केला जातो, जो सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत प्रदूषकाचं निरुपद्रवी क्षारांमध्ये रूपांतर करत असतो. तर दिल्ली सरकार, फोटो कॅटॅलिक कोटिंग, टायटॅनियम डायऑक्साईड आणि IIT मद्रास एवढं लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया. भारताचं पहिले गोटेक 2026 प्रदर्शन मार्च 2026 मध्ये कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलं? तर गोटेक प्रदर्शन जे आहे तर ते पुणे महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलं. पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाचा उद्देश आहे गो आधारित शेतीला प्रोत्साहन देणे, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे आणि ग्राम आधारित उद्योगांना उत्तेजन देणे. 14वा प्रश्न आहे, लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मार्च 2026 मध्ये कोणत्या नदीवर ग्रीन कॉरिडॉर पर्यावरण संरक्षण प्रकल्प सुरू केला? तर ग्रीन कॉरिडॉर पर्यावरण संरक्षण प्रकल्प लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी सिंधू नदीच्या काठावर सुरू केला आहे. आपण जर बघितलं तर हा अनोखा पर्यावरण पुनरुज्जीवन उपक्रम आहे जो विनय कुमार सक्सेना यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. सिंधू नदीवर हा प्रकल्प बनवला जातोय. सिंधू नदी हरित कॉरिडॉर असं त्याचं नाव ठेवलं जात आहे. सिंधू नदीच्या काठांचं या ठिकाणी पुनरुज्जीवन जे आहे ते केलं जात आहे आणि आजूबाजूला वन वृक्ष लागवड केली जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये राजमार्ग इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा 6,000 कोटींचा पहिला सार्वजनिक इश्यू IPO BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर कोणत्या संस्थेने सूचीबद्ध केलेला आहे? तर बघा, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी, आपण जर बघितलं तर NHAI अथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे तर यांच्या मार्फत काय करण्यात आलेलं आहे, जर समजून घ्या की जे काही महामार्गावर टोल वगैरे असतात तर त्याच्याशी संबंधित एक कंपनी आहे राजमार्ग इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. तर त्यामध्ये आपण काय करू शकतो, गुंतवणूक करू शकतो आणि जो काही टोल लोकांकडून गोळा होईल तिथे जर प्रॉफिट झाला तर काय मिळणार आहे, आपण त्या कंपनीचे शेअर घेतले कोणाचे RIIT चे, तर आपल्याला जे टोलमधून मिळणार प्रॉफिट आहे तो आपल्यामध्ये पण डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तर शेअर मार्केटवर एक नवीन शेअर येणार आहे जो असणार आहे राजमार्ग इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा. 6,000 कोटींचा तो काय आणताय, IPO आणताय, म्हणजे शेअर मार्केटमध्ये 6,000 कोटी रुपये ओतताय. ते ओतताय म्हणजे
नागरिकांकडून घेताय ते 6,000 कोटी रुपयांचे शेअर नागरिकांना त्या बदल्यात देत आहे ते. आणि मग आपण जर बघितलं तर त्याला शेअर मार्केटवर आणण्यासाठी कुणी मदत केली तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मदत केलेली आहे. तर NHAI प्रायोजित म्हणजे स्पॉन्सर हायवे इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा 6,000 कोटींचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव जो आहे म्हणजे IPO जो आहे, आपण जर बघितलं तर IPOचा फुल फॉर्म आहे इनिशियल काहीतरी इनिशियल पब्लिक ऑफरिंग, इनिशियल पब्लिक ऑफरिंग हा त्याचा फुल फॉर्म आहे. तर आपण जर बघितलं तर तो IPO शेअर मार्केटमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर इथं रजिस्टर होत आहे. हा भारताचा पहिला NHAI समर्पित पूर्णपणे नवीन इश्यू इन्व्हिट आहे, जो पायाभूत सुविधांमधील सामान्य गुंतवणूकदारांना टोल आधारित महसुलाचा वाटा मिळवण्याची संधी देतो. आजचं सेशन इथं समाप्त झालेलं आहे. परत एकदा 25% डिस्काउंट सांगतो, वेळोवेळी यासाठी सांगतो कारण बऱ्यापैकी डिस्काउंटची वेळ निघून जाते, डेट निघून जाते, त्यानंतर बऱ्याचशा मुलांचं असं असतं की आता आम्हाला डिस्काउंट द्या. तर असं करू नका. जेव्हा ऑफर आहे तर त्याचा लाभ सगळ्यांनी घेत चला. आणि आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन आहे, समान नागरी संहिता स्वातंत्र्यापूर्वी कुठे लागू होती, स्वातंत्र्यानंतर लागू करणार पहिलं राज्य, स्वातंत्र्यानंतर लागू करणार दुसरं राज्य सांगा. त्यानंतर काकडू जो आहे तर हा कोणता देशामार्फत आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे आणि भारताची कोणती शिप यामध्ये सहभागी झाली होती, जिला काकडू शिल्ड ट्रॉफी मिळालेली आहे. आणि महिला सक्षमीकरणाचा ट्रेल ब्लेझर पुरस्कार कुणाला मिळालेला आहे हे तुम्ही मला सांगायचं आणि कुणामार्फत हा पुरस्कार दिला जातो. तर आय होप आजचं सेशन तुम्हाला समजलं असेल. सेशन जर आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.